पाऊस पडतोय, जवळपास 300 मिलीमीटर पेक्षा जादा पडलेला आहे. मुदत पुनर्वसन मंत्रीच रेल्वे रुळावरती अडकलेले आहेत आणि ते स्वतः म्हणतायत की अजून आढावा घ्यायचा आहे, ते स्वतः अडकले. काय सांगा? बघा, मान्सून पूर्व तयारी करायची होती ती अपुरी पडलेली आहे. मुंबईमध्ये नेहमीच असा पाऊस पडतो, वर्षाच्या जुलैमध्ये पडतो, आपल्याला पूर्वीपास माहिती आहे. पूर्व तयारी झालेली दिसत नाही आणि त्यामुळं पाणी आलेलं बंद पडलेले आहेत. स्वतः मंत्री महोदय बदल पूर्वच्या तुम्ही सांगताय जी एक शोकांतिका आहे महाराष्ट्रातली की मान्सून पूर्व तयारी आपली होत नाही, प्रशासनाकडे कोणाचं लक्ष नाहीये, सगळे माणसं फक्त राजकारण गुंतलेली. महायुतीचा मेळावा झाला, यामध्ये त्यांनी 200 पेक्षा जास्त महायुती जागा मिळवणार असा विधानसभेला दावा ठोकलेला आहे. महाविकास आघाडीची शेवटची निवडणूक असेल असं म्हणताय. असं आहे की लोकसभेला 400 पार म्हटले होते, ते 500 पार का नाही म्हटले मला कळलं नाही. आता 200 पार म्हटले, 250 पार, 280 पार का नाही म्हटले. त्यांचा दारुण पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसत आहे. लोकसभेला मतदारांनी त्यांची झोप उडवलेली आहे. त्यांच्यात अंतर्गत पुनर्रचना चाललेली आहे. कुठला पक्ष राहील, कुठला जाईल. 14 मंत्री पद रिक्त आहेत ते त्यांना भरता येत नाही. 12 विधान परिषद जागा त्यांना रिक्त आहेत ते त्यांना भरता येत नाही. इतकी लाथाडी आणि मारामारी चाललेली. ते आमची शेवटची निवडणूक का पहिली निवडणूक आहे का काय होईल त्याच्याबद्दल विरोधी पक्ष आहेत, त्यांना बोलायचा अधिकार आहे, तरी बोललं तर काही हरकत नाही. फक्त 200 पार का एवढं कमी म्हटले, 250 पारचे का नाही सांगितलं, कारण ते आणखी प्रोत्साहित झाले. आम्ही तो प्रश्न विधिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय नक्षलवादीच्या माध्यमातून. उरलेल्या दिवसामध्ये घेता आलं तर माझा प्रयत्न आहे. लोकसभेला फार मोठ्या प्रमाणावरती इंडिया आघाडीला यश मिळालेलं आहे आणि हे यश एक नेरेटिव्ह मुळे मिळाल्याचं पुन्हा वारंवार महायुतीचे नेते सांगतायत आणि हे एक नेरेटिव्ह अशा पद्धतीने विधानसभेला चालणार नाही. काय सांगाल? एक नेरेटिव्ह हा शब्दप्रयोग कानाला ऐकायला त्यांना बरा वाटत असेल, पण ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांनी प्रचार केला, विशेषतः मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं, तर त्यामुळं मुस्लिम धर्मियांनी त्यांना मतं द्यावी अशी त्यांचे जर विचार असतील, किंवा ज्या प्रकारे बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे, ज्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याने प्रताडित केलं, मुद्दाम पैसे 4 येत असतील त्यावेळेला कांद्या निर्यात बंदी ही मोदीने घातली, त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला पाडलेलं आहे. त्यामध्ये काय फेक नॅरेटिव्ह आहे? आज बेरोजगार युवक फिरतोय, त्यामध्ये काय फेक नॅरेटिव्ह आहे? त्यामुळे मला वाटतं की तुम्ही काही कुठल्याही शब्दप्रयोगाचा उपयोग केला तरी आज राज्यातलं वास्तव आहे. मी विधानसभेत मांडले की राज्याचं दरडोई उत्पन्न हे 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे. गुजरात आपल्या पुढे गेलेलं आहे. अनेक नव्याने निर्माण झालेले राज्य आपल्या पुढे गेले. हे खरं आहे का खोटं आहे सांगावं. अजित पवारनी विधानसभेमध्ये कबूल केलं की राज्याचा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात 11वा क्रमांक. म्हणून रोजगार मिळत नाही, म्हणून बेरोजगारी आहे. त्यामध्ये फेक नॅरेटिव्हचा प्रश्न काय? शेतकऱ्यांना विचारा, जीएसटीवर किती पैसे त्यांच्याकडून घेतले जातात, खतं मिळत नाहीत लोकांना, शेतकरी आत्महत्या करतात. हे काय फेक नॅरेटिव्ह आहे? शेतकऱ्याचा अपमान आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.